So look at the example. The Indian Air Service Limited, having sufficient balance to credit or profit and loss account, decided as ahead. म्हणजे इंडियन एअर सर्व्हिस लिमिटेड जे आहे त्याच्याकडे सफिशियंट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅलन्स आहे म्हणजे प्रॉफिट आहे. त्यांच्याकडे सफिशियंट प्रॉफिट आहे आणि त्यामुळे त्यांनी काय डिसाईड केलेलं आहे तर खाली दिलेलं आहे बघा. ए टू रिडीम 6% 16,000 redeemable preference shares of ₹10 each, ₹8 per share called and paid. त्यांनी काय डिसाईड केलेलं आहे तर रिडम्शन करायचं 6% 16,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. तुम्हाला माहिती आहे की शेअर प्रेफरन्स शेअर्सचे अनेक प्रकार पडतात. पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, इररिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. आणि हे जे शेअर्स आहेत ते रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत म्हणजे काही कालावधीनंतर ते शेअर्स आपण माघारी घेणार आहोत जे शेअर होल्डर्सना दिलेले आहेत, विकलेले आहेत. बरोबर. माघारी जर घ्यायचे असतील ते शेअर्स तर आपल्याला पैसे लागतील, शेअर होल्डरला पैसे द्यावे लागतील. त्यानंतर आपण शेअर्सने माघारी घेऊ शकतो. जेवढ्या अमाऊंटनं शेअर्स आपण विकलेले आहेत तेवढीच अमाऊंट त्यांना द्यावी लागेल. त्यावेळी आपण ते शेअर्स रिडीम करू शकू. मग ते रिडीम कुठल्या अमाऊंटनं करणार आहेत तर आउट ऑफ प्रॉफिट करणार आहेत. हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. किती शेअर्स ते रिडीम करणार आहेत तर 16,000. 6% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each. 16,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत आणि एका शेअर्सची किंमत किती आहे ₹10 आहे. पण त्यातले 8 पर शेअर कॉल्ड अँड पेड अप कॅपिटल आहे. म्हणजे ₹10चा शेअर जरी इश्यू केला असला तरी इन्स्टॉलमेंट्स त्या शेअर होल्डर्सकडून किती रिसिव्ह झालेले आहेत तर ₹8 झालेले आहेत. म्हणजे ₹2 जे आहेत ते काय आहेत अनपेड आहेत. ₹2 पे केलेले नाहीत. आणि मी आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळी प्रेफरन्स शेअर्स किंवा कोणताही शेअर रिडीम करायचा असतो त्यावेळी तो फुल्ली पेडअप पाहिजे. बरोबर. त्याशिवाय रिडम्शन होऊ शकत नाही. मग त्यासाठी जनरल एंट्रीज करत असताना एंट्रीज कोणत्या कराव्या लागतील आपल्याला पहिल्यांदा तर जे शेवटचं इन्स्टॉलमेंट आहेत ₹10 पर शेअर किंमत आहे शेअरची आणि ₹8 पेडअप झालेला आहे म्हणजे ₹2 अनपेड आहेत. त्या ₹2 जो फायनल कॉल आहे त्याची ड्यूची आणि रिसिव्हची एंट्री करावी लागेल. ओके. आपण जी इन्स्टॉलमेंट आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये की इन्स्टॉलमेंट ड्यू आणि रिसिव्हची एंट्री फर्स्ट फायनल कॉलची. त्या पद्धतीने इथं फायनल कॉलची एंट्री काय करावी लागेल पहिल्यांदा करावी लागेल ड्यूची आणि रिसिव्हची. त्यानंतरच शेअर्स रिडीम होतील. कारण कंपनीज ॲक्टनुसार काय आहे की फुल्ली पेड शेअर्सच फक्त रिडम्शन करायला येतं आणि त्यामुळे त्या एंट्रीज 2 पहिल्यांदा आपल्याला कराव्या लागतील. ओके. त्यानंतर बघा पुढं काय दिले की द शेअर्स आर टू बी रिडीम्ड ॲट ए प्रीमियम ऑफ ₹1 पर शेअर. आता हे शेअर जे रिडीम करणार आहे ते ₹1 प्रीमियमनं करणार आहे. म्हणजे ₹10चा शेअर आहे आणि ₹11 पर शेअर ते शेअर होल्डर्सना दिले जातील आणि ते शेअर्स माघारी घेतले जातील. बरोबर. म्हणजे प्रीमियम ₹1 आहे. आणि त्यानंतर बी दिलेला आहे टू अप्लाय द रिझल्टंट रिझर्व्ह फंड इन इश्युइंग बोनस शेअर ऑफ ₹10 each ॲज फुल्ली पेड टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. हे अप्लाय करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे रिझर्व्ह फंडचा उपयोग केला आहे इश्यू ऑफ शेअर्स किंवा बोनस शेअर्स इश्यू करण्यासाठी ₹10 पर शेअर. बरोबर. टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना काय केलं आहे ₹10 पर शेअरनं न्यू शेअर्स इश्यू केलेले आहेत बोनस शेअर्स आणि त्याच्या थ्रू रिडम्शन केलेलं आहे. आता बघा प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत समजा की त्यांनी प्रेफरन्स शेअर्स खरेदी केलेले आहेत. ₹10ला एक शेअर आहे. बरोबर. त्यांनी ₹10 आपल्याकडे दिले ना आपण त्यांना शेअर्स दिले. समजा एक शेअर होल्डर आहे त्यांना आपल्याकडे ₹10 दिले आणि त्याला आपण एक शेअर दिला. आता आपल्याला काय करायचे तो शेअर माघारी घ्यायचे प्रेफरन्स शेअर्स. आपण काय करू शकतो त्याला ₹10 देऊ शकतो किंवा ₹10चा एक इक्विटी शेअर त्याला देऊ शकतो. आपण काय करायचं मग दुसऱ्यामध्ये की ₹10चा एक इक्विटी शेअर त्याला द्यायचा आणि प्रेफरन्स शेअर ₹10 त्याचा माघारी घ्यायचा. मग आपण ₹10चा इक्विटी शेअर जर त्याला दिला त्यालाच काय म्हणायचं बोनस शेअर. ओके. आणि बोनस शेअर ज्यावेळी दिला जातो त्यावेळी आपल्याला पैसे त्याला द्यावे लागत नाहीत किंवा त्याच्याकडून पैसे आपल्याला मिळत नाहीत.
बरोबर. बोनस शेअर्सचे पैसे, इक्विटी शेअरचे पैसे आपल्याकडे मिळाले नाहीत, पण शेअर मात्र इश्यू केले. म्हणजे शेअरची संख्या वाढली आपल्याकडे, पण शेअर कॅपिटल वाढलं नाही. मग ते शेअर कॅपिटल वाढायला पाहिजे, कारण की कंपनीच्या ॲक्टनुसार शेअरमध्ये रिडक्शन झालं नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय केलं जातं, जो रिझर्वची अमाऊंट आहे तीच शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केली जाते. म्हणजे आता आपण जे एंट्रीज पाहिल्या की आउट ऑफ जर बोनस इश्यू ऑफ शेअर असेल तर काय केलं जातं, कॅपिटल रिडम्शन रिझर्वची अमाऊंट शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केली जाते. ओके. तर आता इथं काय सांगितलं बीमध्ये की टू अप्लाय द रिझर्व्ह फंड इन इश्युइंग बोनस शेअर्स ऑफ ₹10 ईच ॲज फुल्ली पेड टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. एक्झिस्टिंग शेअर होल्डरला काय केलं, बोनस शेअर्स ऑफ ₹10 ईच पेड केले. एकूण शेअर्स आहेत 16,000, बरोबर. मग 16,000 गुणिले 10, 1,60,000 जी अमाऊंट आहे ते आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा कॅपिटल रिडम्शन फंडमधून ट्रान्सफर करावं लागेल बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट, आणि बोनस शेअर होल्डर्स अकाउंटमधून ट्रान्सफर करावं लागेल शेअर कॅपिटल अकाउंटला. कारण बोनस शेअर्स इश्यू करून रिडम्शन असेल किंवा आउट ऑफ प्रॉफिट असेल, कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह कंपल्सरी तयार करावंच लागतंय, बरोबर. जर आउट ऑफ प्रॉफिट जर बोनस शेअर्स इश्यू केले नाहीत तर त्यांना पैसे पे करायचे आणि शेअर्स आपले काय करायचे, रिडीम करायचे, घ्यायचे माघारी. पण जर बोनस इश्यूनं शेअर्स इश्यू केले तर काय करायचं, ती अमाऊंट ट्रान्सफर करायची शेअर कॅपिटलला आणि आपण ते इश्यू शेअर्स करायचे आणि प्रिफरन्स शेअर्स माघारी घ्यायचे. ओके. या पद्धतीने प्रोसिजर फॉलो केली जाते. आता आपल्याला काय करायचे सांगितले, जर्नल एंट्रीज करायला सांगितले ह्या एक्झाम्पलच्या. तर आपण जर्नल एंट्रीज करूया. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड. तर आपण आता जर्नल एंट्रीज तयार करू. पहिल्यांदा कॉलम डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ओके. आता बघा एक्झाम्पलमध्ये ए जो पॉईंट दिला आहे तो, टू रिडीम द 6% 16,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 ईच, ₹8 शेअर कॉल्ड अँड पेड. 10 रुपयाचा जरी शेअर असला तरी 8 रुपयेच आपले जमा झालेले आहेत आणि फुल्ली पेड शेअर असल्याशिवाय आपण रिडीम करू शकत नाही. आणि त्यासाठी जो फायनल कॉल आहे तो आपण शेअर होल्डरकडून रिसिव्ह केला पाहिजे, त्यांच्याकडून ती इन्स्टॉलमेंट घेतली पाहिजे, त्यानंतरच आपण रिडीम करू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा जर्नल एंट्री कोणती होईल तर फायनल कॉल ड्यूची. आपल्याला माहिती आहे फायनल कॉल ड्यूची आपण एंट्री काय करतो, फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, बरोबर. तीच एंट्री इथं करायची. इथं प्रेफरन्स शेअर्स आहेत त्यामुळे काय म्हणायचं, 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. $6 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. किती रुपये, आता किती रुपयाला शेअर आहे तो, एकूण शेअर्स आहेत 16,000, बरोबर. आणि इन्स्टॉलमेंट कितीचं आहे शेवटचं, 8 रुपये पेडअप आहे, 10 रुपयाचा शेअर आहे म्हणजे 2 रुपये अनपेड आहेत. 2 रुपये आपण ड्यूची एंट्री पहिल्यांदा करू, म्हणजे 16,000 गुणिले 2, 32,000 रुपये ड्यू आहे फायनल कॉलची अमाऊंट. बरोबर. आपण काय म्हणू, 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट आहे, प्रेफरन्स शेअर्स असल्यामुळे प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असल्यामुळे 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, बरोबर. आपण काय म्हणू, बिंग फायनल कॉल ड्यू ऑफ ₹2 ऑन 16,000 शेअर्स. ही पहिली एंट्री होईल. त्यानंतर दुसरी एंट्री काय होईल
तर ही रिसीव्ह झाल्याची अमाऊंट फुल्ली रिसीव्ह झाल्याची आपण रिडीम करू शकत नाही, त्यामुळे ती फुल्ली अमाऊंट रिसीव्ह होईल. आपण एंट्री काय करतो, बँक अकाउंट डेबिट किती रुपये, 32,000 टू 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट 32,000 रुपये. आणि नरेशन काय लिहू, बिईंग रिसिव्ड फायनल कॉल, बिईंग रिसिव्ड फायनल कॉल ऑन 16,000 शेअर्स. यानंतर तिसरी एंट्री करू. आता दोन्ही कॉल रिसीव्ह झाले, आता आपण रिडीम करू शकतो प्रेफरन्स शेअर्स 16,000 रुपयांची, बरोबर. पण आपल्याला वाक्य दिलं ए आकड्यामध्ये शेवटचं की शेअर्स आर टू बी रिडीम्ड ॲट प्रीमियम ऑफ ₹1 पर शेअर. हे शेअर्स जे आहेत ते प्रीमियमने विकायचे आहेत, ₹1 पर शेअर प्रीमियम. 16,000 शेअर्स आहेत आणि ₹1 पर शेअर प्रीमियम आहे, म्हणजे एकूण प्रीमियमची अमाऊंट किती असणार आहे, 16,000 रुपये, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पहिल्याच पॅरेग्राफमध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे की हॅविंग सफिशियंट बॅलन्स टू क्रेडिट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स सफिशियंट आहे, म्हणजे प्रॉफिट सफिशियंट आहे रिडेम्पशन करण्यासाठी. म्हणजे हे जे रिडम्पशन आहे ते कसं आहे, आउट ऑफ प्रॉफिट आहे. मग प्रॉफिटमधली अमाऊंट आपण कुठं ट्रान्सफर करायची, पहिल्यांदा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंटला. ओके, आपण एंट्रीज पाहिल्या होत्या, मग त्याची एंट्री पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल की प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट. अमाऊंट किती येईल, 16,000 शेअर्स आहेत, 16,000 शेअर, एक शेअर आहे 10 रुपयाला, 1,60,000 रुपये, बरोबर. आणि आपल्याला 16,000 शेअर्स मागं, प्रत्येक शेअर मागं ₹1 प्रीमियम आहे, म्हणजे ते 16,000 रुपये. एकूण किती झाले, 1,76,000. 1,76,000 शेअर होल्डर्सना द्यायचे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट किती रुपयाने होईल, 1,76,000 रुपयांनी होईल. म्हणजे डेबिट होणे म्हणजे कमी होणे. प्रेफरन्स शेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,76,000 कमी होईल, म्हणजे प्रॉफिट ट्रान्सफर केला जाईल कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला. अकाउंट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट. किती, ही अमाऊंट क्रेडिटला आणि डेबिटला लिहायची, 1,60,000 रुपये कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला आपण ट्रान्सफर करू आणि शेवटचे 16,000 ट्रान्सफर करू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर अकाउंटला. प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती रुपये, 16,000 रुपये. आणि याची निरेशन काय लिहू, बिईंग मेड प्रोव्हिजन फॉर रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, बिईंग मेड प्रोव्हिजन फॉर रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. या पद्धतीने एंट्री होईल. आपण काय केलं, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व क्रिएट केला आणि कॅपिटल रिडम्पशन रिझर्वचं अमाऊंट फक्त रिडीम करण्यासाठीच वापरली जाऊ शकते, इतर कोणत्याही कारणासाठी ती अमाऊंट वापरली जात नाही. तशी कायद्यानुसार परवानगी कंपन्यांना नाही. जर तसं करायचं असेल तर कोर्टची परवानगी घ्यावी लागते, ठीक आहे. त्यामुळे हीच मनी जी आहे 1,60,000 आणि 16,000 ती रिडम्पशनसाठी काय केली जाईल, वापरली जाईल. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आहे तो क्रेडिट केला 1,60,000, तेवढा वाढला, बरोबर. आता हीच अमाऊंट काय केली जाईल, यूज केली जाईल पैसे पे करण्यासाठी प्रेफरन्स शेअर होल्डर्सची. त्यामुळे हे अकाउंट काय होईल, डेबिट होईल, बरोबर. मग डेबिटला काय आपण लिहू, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट. आता आपण काय करतोय, ही अमाऊंट शेअर होल्डर्सना देतोय.
कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट डेबिट्स 1,60,000. त्यानंतर ही प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ रिझर्व्ह 16,000 ती सुद्धा आपल्याला त्यांना द्यावी लागणार आहे. ती सुद्धा अकाउंट काय होईल, डेबिट होईल. प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 16,000 रुपये टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. या अमाऊंट कोणाला आपण देतोय, प्रेफरन्स शेअर होल्डर्सना. त्यामुळे टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. ओके, आपण काय म्हणू, बिईंग अमाऊंट इज पेड टू अमाऊंट पेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. प्रेफरन्स शेअर होल्डर्सना काय केलं आपण, अमाऊंट पेड केली. या पद्धतीने ह्या 4 एंट्रीज होतील. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये बी आकडा दिला आहे, टू अप्लाय द रिझल्टंट रिझर्व्ह फंड इन इश्युइंग बोनस शेअर्स ऑफ ₹10 each ॲज फुल्ली पे टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. काय केलं आहे, तर रिझल्टंट रिझर्व्ह फंड म्हणजे जो रिझर्व्ह फंड तयार केलेला आहे प्रेफरन्स शेअरचं रिडम्पशन करण्यासाठी, त्याचा वापर कशासाठी केला, बोनस इश्यू ऑफ शेअर्ससाठी केला. म्हणजे बोनस इश्यू केले शेअर्स प्रेफरन्स शेअर होल्डरसाठी आणि तो रिझर्व्ह फंड कुठे ट्रान्सफर केला, कॅपिटल अकाउंटला. ओके, त्याची एंट्री आपण 2 पाहिल्या होत्या. त्याच्यावेळी रिडम्पशन आउट ऑफ इश्यू ऑफ बोनस शेअर होतं, त्यावेळी एंट्रीज काय होतात. ओके, एक एंट्री राहिली. आपण ही अमाऊंट प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंटला ट्रान्सफर केली, बरोबर. प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट काय झालं, त्यांना ती अमाऊंट त्यांच्या अकाउंटवर जमा झाली. ओके, आणि ती अमाऊंट पेड केलेल्याची एंट्री म्हणजे ज्यावेळी ती अमाऊंट दिली जाईल त्यावेळी बँक अकाउंट आपलं काय होईल, कमी होईल, बरोबर. म्हणजे पैसे आपले कमी होते ज्यावेळी ॲक्च्युली त्यांना मनी पे केली जाईल, त्यावेळी सुद्धा एंट्री करावी लागेल आपल्याला. ती एंट्री काय असेल, तर प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट. प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट किती रुपये, 1,76,000 रुपये आहेत ते ज्यांना पे करायचे आहेत टू बँक अकाउंट. म्हणजे आपण बँक थ्रू 1,76,000 रुपये काय केले, पे केले प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. पण त्यावेळी आपण काय म्हणू, बिईंग अमाऊंट पेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. या पद्धतीने ही एंट्री होईल. आणि त्यानंतर मग पुढची एंट्री जी बी आकडा आहे त्याच्या 2 एंट्रीज होतील. की काय म्हणलं आहे की टू अप्लाय द रिझल्टंट रिझर्व्ह फंड इन इश्युइंग बोनस शेअर्स ऑफ ₹10 each ॲज फुल्ली पे टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. म्हणजे रिझर्व्ह फंडचा वापर केला आहे कशासाठी, ते एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना बोनस शेअर्स इश्यू करण्यासाठी. त्यावेळी एंट्री काय होईल, आता रिझर्व्हचा उपयोग केला आहे म्हणजे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्हचा उपयोग केला आहे, बरोबर. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह डेबिट होईल. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट डेबिट किती रुपयांनी, 10 रुपये इच सांगितले देते आणि एकूण शेअर्स आहेत 16,000 म्हणजे 1,60,000 रुपये. ओके, ते अमाऊंट बोनस इश्यू करण्यासाठी, बोनस शेअर्स इश्यू करण्यासाठी वापरले. म्हणजे क्रेडिट कशाला होईल, बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट, टू बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट 1,60,000, बरोबर. आपण नॅरेशन काय लिहू, बिईंग बोनस शेअर्स टू बी इश्यूड. बोनस शेअर्स काय केलेत, इश्यू होण्याचं निर्धारित केलेलं आहे. आणि त्यानंतर मग ही अमाऊंट जी ट्रान्सफर केली आपण
कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह फंडची बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट ती नंतर कुठे ट्रान्सफर होईल, इक्विटी शेअर कॅपिटलला, बरोबर. एंट्री काय होईल, बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट किती रुपये, 1,60,000 टू शेअर कॅपिटल अकाउंट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,60,000. आपण नॅरेशन लिहू, इश्यूड 16,000 बोनस शेअर्स ऑफ ₹10 इच. आणि आपण काय केलं म्हणजे बोनस शेअर्स इश्यू केले आणि बोनस शेअर्ससाठीची अमाऊंट जी आहे ती शेअर होल्डरकडून येणार नाही, कारण ते आपण बोनस शेअर्स दिलेले आहेत. मग ती अमाऊंट आपण कॅपिटल रिडम्शन रिझर्व्हमधून तयार केली आणि ती पाठवली इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. या पद्धतीने प्रेफरन्स शेअर्स हे रिडीम होतात.